नमस्कार, मी प्राध्यापक संजय वैद्य, RBNB कॉलेज श्रीरामपूर, अर्थशास्त्र विभाग, MA अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 यासाठीचा जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरच्या आजचा अभ्यासक्रमाचा घटक निरीक्षणाचे प्रकार, टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन, हा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये विचारात घेणार आहोत. यापूर्वी आपण तथ्य संकलनाच्या विविध पद्धतीचा आढावा घेतला. प्राथमिक तथ्य सामुग्री गोळा करण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष पद्धती, अप्रत्यक्ष पद्धती याचा आढावा घेतला, त्याचे गुण दोष पाहिले आणि विद्यापीठात तुमच्या सिलेबसमध्ये आणि विद्यापीठाकडून जेव्हा प्रश्नपत्रिका काढली जाते त्यावेळेस निरीक्षण या घटकावर स्वतंत्र प्रश्न विचारले जातात. निरीक्षणाचा अर्थ आणि व्याख्या सांगून निरीक्षणाचे प्रकार सांगा, निरीक्षणाचे प्रकार सांगा, सहभागी निरीक्षण म्हणजे काय आणि त्याचे गुण दोष सांगा, असहभागी निरीक्षण म्हणजे काय आणि त्याचे गुण दोष सांगा, किंवा अर्धसहभागी निरीक्षण म्हणजे काय त्याचे गुण दोष सांगा. असे वेगवेगळे उपप्रश्न बऱ्याच पद्धतीने विचारले जातात. त्यानंतर व्यक्तिगत निरीक्षण आणि त्याचे प्रकार सांगा असाही प्रश्न विचारला जातो. सामुदायिक निरीक्षण म्हणजे काय आणि त्याचे गुणदोष सांगा. असे वेगवेगळे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगानं आजचा घटक निरीक्षणाचे प्रकार हा महत्त्वाचा आहे की आपण पाहिलं की प्राथमिक तथ्य सामुग्री गोळा करण्यासाठी निरीक्षण या तंत्राचा प्रामुख्यानं वापर केला जातो. परंतु व्यावहारिक अर्थाने सर्वसामान्य व्यक्तीपासून, राजकीय नेत्यांपासून, धर्मसुधारकापासून, पुढारी यांच्यामार्फत देखील निरीक्षण या साधनांचा अवलंब केला जातो आणि आपल्या सभोवताली ज्या ज्या घटना घडून येतात त्याचं आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्यानं अवलोकन करून त्याची नोंद केली जाते. त्याला आपण निरीक्षण असं म्हणतो. परंतु एखाद्या संशोधकानं केलेलं निरीक्षण आणि सर्वसामान्याने केलेलं निरीक्षण याच्यामध्ये बराच फरक असतो की सर्वसामान्य व्यक्तीनं आपल्या सभोवताली सहजगत्या एखादी घटना घडली आणि तिची नोंद घेतली तर हे निरीक्षण अनियोजित आहे, सुव्यवस्थित नाही. अशा निरीक्षणाला आपण अशास्त्रीय निरीक्षण असं म्हणतो, अनसायंटिफिक ऑब्झर्वेशन असं म्हणतो. परंतु हे ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे की नाही हा प्रश्न नाही, कारण अशा ऑब्झर्वेशनमधून देखील, अशा निरीक्षणामधून देखील मोठे शोध लागलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रेडियमचा शोध, मादान क्युरी यांनी रेडियमचा शोध लागला. आपण की त्यानं सहजगत्या की रात्रीच्या अंधारात पक्ष्यांचे डोळे किंवा हिंस्त्र प्राण्यांचे डोळे का चमकतात त्याचं मागचा शोध घेत असताना त्यांना रेडियमचा शोध लागला. किंवा पेनिसिलिनचा शोध की वेदनाशामक जे औषध असते की एक पेंटर असतो आणि त्याच्या लहान मुलीचं पोट दुखत असतं आणि ती आई नसताना त्या पाणी त्या कलरचं पेलं आणि तिचं पोट राहिलं दुखायचं आणि मग त्यानं सहज ऑब्झर्व केलं की असं काय झालं आणि त्यामधून पेनिसिलिनचा शोध लागला. म्हणजे असे अनेक शोध आहेत की अशास्त्रीय निरीक्षणाच्या माध्यमातून लागलेले आहेत. म्हणजे अशास्त्रीय निरीक्षण महत्त्वाचं आहे की नाही हा प्रश्न नाही, परंतु सर्वसामान्य निरीक्षण आणि एखाद्या संशोधकानं केलेलं निरीक्षण यामध्ये फरक असतो. संशोधक आपल्या अभ्यासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखाद्या विषयवस्तूचं, एखाद्या व्यक्तिसमूहाचं, एखाद्या घटनेचं जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक निरीक्षण करतो. त्यासाठी सुनियोजित योजना तयार करतो आणि त्यामधून जे काही अवलोकन केलेली माहिती असते ती म्हणजे व्यवस्थितपणे नोंद करत असतो. अशा माहितीला किंवा अशा निरीक्षणाला आपण वैज्ञानिक निरीक्षण असं म्हणतो. म्हणून संशोधनाच्या संदर्भात निरीक्षण या तंत्राचा अवलंब करत असताना आणि त्याचे प्रकार पाहत असताना आपल्याला हा एक फरक विचारात घ्यावा लागतो. निरीक्षणाचे प्रकार पाहत असताना आपल्याला प्रथम 4 बाबींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे कोणत्या बाबीचे निरीक्षण करावयाचे आहे.
की संशोधकाला कोणत्या व्यक्तिसमूहाचं, व्यक्तीचं, कोणत्या घटनेचं निरीक्षण करावायचं आहे ते पहिल्यांदा निश्चित करावं लागतं. दुसरं, निरीक्षण कार्य करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा आहे, की डिस्कवरीवर निरीक्षण या पद्धतीचा अवलंब केला जातो. एखाद्या प्राण्यांचं जीवन सायकल जर रेखांकित करायचं असेल तर कॅमेऱ्याच्या साहाय्यानं, छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं रात्रंदिवस ते कॅमेरे चालू ठेवतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा पाठ्यक्रम आपल्याला ते एडिट करून व्यवस्थित दाखवतात. म्हणजे कोणत्या साधनांचा, कोणत्या तंत्राचा अवलंब निरीक्षणासाठी करावायचा आहे, त्या निरीक्षणातून जी माहिती गोळा केलेली आहे ती कशा पद्धतीनं नोंदवावी लागते, हा एक निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर निरीक्षण कार्यात अचूकता यावी यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत याचीही दक्षता त्या सदर संशोधकाने घ्यावी लागते. आणि त्यानंतर निरीक्षणकर्ता आणि निरीक्षक म्हणजे ज्याचं निरीक्षण करायचं तो आणि जो निरीक्षण करतो तो यांच्यातील संबंध कसे असावेत हे देखील ठरवावं लागतं. आणि मग हे 4 बाबी ठरल्यानंतर कोणत्या निरीक्षण पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक चांगली वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होईल हे ठरवावं लागतं. म्हणजे निरीक्षणाचे प्रकार विचारात घेण्यापूर्वी या 4 बाबी, प्रथम कोणत्या बाबीचं निरीक्षण करायचं आहे, निरीक्षणासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे, निरीक्षणातून जी माहिती मिळते तिची नोंद कशी ठेवायची, आणि निरीक्षक आणि माहिती पुरवणारा म्हणजे वस्तू, घटना, अभ्यास विषय यांच्यात कसा पद्धतीचा संबंध प्रस्थापित करायचा आहे हे विचारात घेतल्यानंतर संशोधनाचे हे म्हणजे निरीक्षणाचे जे प्रकार पडतात हे आपण या सूचीमध्ये दाखवलेत. एक, की निरीक्षणाचे ढोबळमानानं 2 भागात विभागणी केली जाते, व्यक्तिगत निरीक्षण आणि सामूहिक निरीक्षण. की एखाद्या अभ्यास विषयाशी संबंधित व्यक्ती, व्यक्तिसमूह, घटना, व्यवहार यांचं निरीक्षण स्वतः संशोधक एकटाच करत असेल आणि त्या निरीक्षणाची नोंद करून त्या आधारे तथ्य संकलन करून संशोधनाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट साध्य करत असेल तर अशा निरीक्षणाला व्यक्तिगत निरीक्षण म्हणतात. की या ठिकाणी निरीक्षणकर्ता एकच आहे, की संशोधन विषयात सदर संशोधक ज्यानं तो विषय हाताळायचा आहे अभ्यासासाठी तो अभ्यास क्षेत्रात जातो, प्रत्यक्ष तिथल्या घटना, तिथल्या विषयवस्तू, तिथली व्यक्ती, व्यक्तिसमूह यांच्याशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून त्या ठिकाणच्या ज्या घडामोडी आहेत त्याचं अवलोकन करून त्याची नोंद करतो. अशा निरीक्षणाला आपण व्यक्तिगत निरीक्षण. दुसरं, सामूहिक निरीक्षण. की या ठिकाणी विषयवस्तू म्हणजे अभ्यासाच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन अनेक व्यक्ती एकदाच निरीक्षण करतात, अशा निरीक्षणाला आपण सामूहिक निरीक्षण म्हणतो. आणि त्यानंतर आपण व्यक्तिगत निरीक्षणाचे 2 प्रकार पाडतो. एक नियंत्रित निरीक्षण, आपलं अनियंत्रित निरीक्षण, आणि दुसरं नियंत्रित निरीक्षण. आणि पुन्हा अनियंत्रित निरीक्षणाचे जे प्रकार पडतात, पूर्ण सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण आणि अर्धसहभागी निरीक्षण, असे आपल्याला निरीक्षणाचे वरील 4 प्रकारच्या प्रश्नांचा विचार करून प्रकार पाडले जातात. त्यातला आपण एक प्रकार पाहू. आता व्यक्तिगत निरीक्षण, इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन, म्हणजे संशोधक स्वतः व्यक्तिगत पातळीवर कोणत्या तरी घटनाक्रमाचे, कोणत्या तरी विशिष्ट कालावधीत त्या ठिकाणी कोणकोणत्या घटना घडून येतात त्याचं स्वतः उपस्थित राहून आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर करून, डोळे आणि वाणी याचा वापर करून त्या विषयासंदर्भात माहिती गोळा करतो. अशा माहितीला प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे, व्यक्तिगत निरीक्षणाद्वारे गोळा केलेले तथ्य संकलन असे म्हणतात. व्यक्तिगत निरीक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या निरीक्षणामध्ये स्वतः संशोधक पक्षपातीपणा न करता तटस्थ राहून अभ्यास क्षेत्रातील ज्या विषयाचा, ज्या व्यक्तिसमूहाचं निरीक्षण करत आहे त्याच्या संदर्भात माहिती गोळा करतो. म्हणून प्राथमिक तथ्य संकलन करण्याच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. एखाद्या समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल,
परंपरेचा अभ्यास करायचा असेल, रूढी परंपरेचा अभ्यास करायचा असेल, विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये आदिवासींच्या जीवनपद्धतीचा, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करताना प्रत्यक्ष व्यक्तिगत निरीक्षणाचा अवलंब केला जातो. दुसरे की मग या व्यक्तिगत निरीक्षणाचे 3 प्रकार पडतात. नियंत्रित निरीक्षण, अनियंत्रित निरीक्षण आणि सहभागी नियंत्रण, पूर्ण सहभागी निरीक्षण, असे वेगवेगळे आपण त्याचे प्रकार पाडू. आता नियंत्रित निरीक्षण किंवा अनियंत्रित निरीक्षण, अनकंट्रोल ऑब्झर्वेशन, हा व्यक्तिगत निरीक्षणाचा व्यक्तिगत निरीक्षणाचे 2 प्रकार पाडलेत, अनियंत्रित निरीक्षण आणि नियंत्रित निरीक्षण. तर त्यामध्ये अनियंत्रित निरीक्षण, अनकंट्रोल ऑब्झर्वेशन, अनियंत्रित निरीक्षणालाच साधारण निरीक्षण असे म्हणतात, की सर्वसामान्य निरीक्षण असं देखील म्हणतात. यात ज्या समुदायाचे निरीक्षण करावयाचे आहे त्यावर निरीक्षकाचे कोणतेही नियंत्रण नसते. की अनियंत्रित निरीक्षणामध्ये की ज्या समुदायाचे निरीक्षण करायचे आहे, ज्या विषयवस्तूचं निरीक्षण करायचं आहे, ज्या घटनेचं निरीक्षण संशोधकाला करावायचं आहे, त्या विषयवस्तूवर, त्या मानवी व्यवहारावर, त्या समुदायावर संशोधकाचं कसलंही नियंत्रण नसतं. किंवा ऑब्झर्वेशन करताना, निरीक्षण करताना त्या समूहाच्या व्यक्तिगत जीवनात कसलीही दखल संशोधक देत नाही. पक्षपातीपणा म्हणजे तटस्थ वृत्तीनं केलेलं निरीक्षण म्हणजे संशोधन क्षेत्रामध्ये ज्या घटना घडतात, मानवाची जी वर्तणूक असते त्याला विचलित होतील असं वर्तणूक न करता सर्वसामान्य निरीक्षण केलं जातं. म्हणजे की अभ्यास क्षेत्रातील ज्या घटनाक्रम असतो त्यावर संशोधकाचं कसलंही नियंत्रण नसतं. म्हणजेच या पद्धतीत जशी परिस्थिती असेल किंवा जे वास्तव जीवन असेल त्याचे संशोधकाद्वारे निरीक्षण केले जाते. की या अनियंत्रित निरीक्षणामध्ये की जशी परिस्थिती, ज्या परिस्थितीत ती घटना घडून येते त्या परिस्थितीतच संशोधक निरीक्षण करून माहिती गोळा करतो. म्हणून PV यंग यांच्या मते की अनियंत्रित निरीक्षणात संशोधकाला वास्तविक जीवनाची परिस्थिती सूक्ष्मपणे पारखता येते, की काय वास्तव आहे हे त्याला तिथं पाहता येतं. की तो संशोधन क्षेत्रातील कुठल्याही व्यवहारात हस्तक्षेप करत नाही, सहजगत्या त्याचं नियंत्रण नसतं आणि सहजगत्या जी माहिती गोळा होईल ती वास्तविक माहितीचं पारख किंवा पडताळणी देखील त्याला करतात. यावरून असे स्पष्ट होते की अनियंत्रित निरीक्षणात संशोधक हा संशोधन समस्येकरिता परीक्षण करतो किंवा नाही ही बाब महत्त्वाची असते. म्हणून सामान्यपणे अनियंत्रित निरीक्षणाचे 3 प्रकार पडतात. आता आपण इथं पाडले की अभ्यास क्षेत्रातील व्यक्ती आणि व्यक्ती समूहाच्या दैनंदिन व्यवहारात सहभागी होऊन, एकरूप होऊन जेव्हा अवलोकन केलं जातं तेव्हा त्याला आपण पूर्ण सहभागी निरीक्षण असं म्हणतो. की अभ्यास क्षेत्रामध्ये घडून येणाऱ्या घटनांची एकरूप होऊन अभ्यास क्षेत्रात मानवी व्यवहारांचा अभ्यास करत असेल तर तिथल्या व्यक्ती आणि व्यक्ती समूह यांच्या जीवनात एकरूप होऊन, त्यांच्यात सहभागी होऊन, त्यांच्यासारखं खाऊन पिऊन, त्यांच्यासारखं राहून जी माहिती गोळा केली जाते त्याला आपण म्हणतो पूर्ण सहभागी निरीक्षणाद्वारे गोळा केलेली तथ्य सामुग्री असं म्हणतो. दुसरं की अनियंत्रित निरीक्षणाचा दुसरा प्रकार असहभागी निरीक्षण. की संशोधक अभ्यास क्षेत्रामधील ज्या घटनाक्रम आहे, जे व्यक्ती समूह आहेत त्यांच्या व्यवहारात कसलाही हस्तक्षेप न करता दुरून बघ्याची भूमिका घेऊन दुरून तो निरीक्षण करतो की त्या आदिवासींच्या व्यावहारिक जीवनामध्ये, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कसलाही प्रभाव पडणार नाही अशा रीतीने जर दूर राहून तटस्थ वृत्तीनं निरीक्षण केलं असेल तर त्याला म्हणायचं असहभागी निरीक्षणाद्वारे गोळा केलेली तथ्य सामुग्री. आणि तिसरं
की अर्धसहभागी निरीक्षण, की हे निरीक्षण की संशोधक त्यांच्या मध्ये प्रत्यक्ष आदिवासींच्या लोकांमध्ये जीवनशैलीचा अभ्यास, त्यांच्यात राहून आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व बाजूला ठेवतो आणि निरीक्षण करतो. अशा निरीक्षणाला आपण म्हणतो अर्धसहभागी निरीक्षण. हे अनियंत्रित निरीक्षणाचे प्रकार. नियंत्रित निरीक्षण म्हणजे काय, तर की पूर्व योजना आखून एखादी कार्यपद्धती तयार करून विशिष्ट साधनांचा वापर करून त्या ज्या माहिती पुरवणार आहेत त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून त्यांना कशासाठी माहिती पाहिजे हे सांगून जेव्हा निरीक्षण केलं जातं तेव्हा त्याला नियंत्रित निरीक्षण असं म्हणतात. आणि नंतर की सामूहिक निरीक्षण, की हे निरीक्षणाचं प्रकार, की सामूहिक निरीक्षण म्हणजे जेव्हा संशोधन विषयाच्या संदर्भात एका व्यक्तीऐवजी अनेक व्यक्ती एकाच वेळी निरीक्षण करून त्या निरीक्षणातून जी माहिती गोळा होते त्या माहितीचा आढावा घेतला जातो, त्या माहितीची नोंद ठेवली जाते. त्याला आपण काय म्हणतो, सामूहिक निरीक्षण. असे निरीक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण निरीक्षणाचे गुण आणि दोष पाहणार आहोत. की निरीक्षणाचे गुण, की निरीक्षण हे प्राथमिक तथ्यसामुग्री गोळा करण्याचे प्राथमिक प्रत्यक्ष साधन आहे. निरीक्षणाद्वारे संशोधक आपल्या विषयाच्या संदर्भात आवश्यक उपयुक्त माहिती वस्तुनिष्ठ पद्धतीने गोळा करू शकतो. म्हणून सामाजिक शास्त्रात निरीक्षणाद्वारे गोळा केलेल्या तथ्यसामुग्रीला विशेष महत्त्व दिलं जातं. निरीक्षण ही पद्धती अतिशय उपयुक्त आहे. विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये गुणात्मक अध्ययन करत असताना, एखाद्या समुदायाच्या गुणवैशिष्ट्याचं वर्णन करत असताना, सामाजिक समस्यांचं निदान करत असताना, सामाजिक समस्याचं निराकरण किंवा सोडवणूक करण्यासाठी, वेगवेगळ्या उपाययोजना सुचवण्यासाठी या निरीक्षण पद्धतीचा अवलंब करून त्या विषयासंदर्भात माहिती गोळा केली जाते. तरी या निरीक्षण पद्धतीचे काही गुण दोष आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातो, निरीक्षण म्हणजे काय आणि निरीक्षणाचे गुण आणि दोष सांगा. तर आपण इथं थोडक्यात आढावा घेऊ. की निरीक्षण की एक पहिलं सुलभ आणि प्राथमिक पद्धत, की निरीक्षण ही प्राथमिक तथ्यसामुग्री गोळा करण्याची ही प्रारंभिक पद्धती आहे. सुलभ आहे, सरळ आहे. की संशोधकाला एखाद्या विषयासंदर्भात माहिती गोळा करायची असेल, त्या विषयाचा घटनाक्रम जाणून घ्यायचा असेल, एखाद्या समाजाचं जीवनव्यवस्था किंवा सांस्कृतिक अभ्यास करायचा असेल, त्यांचे आर्थिक जीवनाचा अभ्यास करायचा असेल, राजकीय जीवनाचा, सामुदायिक निर्णय प्रक्रियेचा अभ्यास करायचा असेल, तर संशोधक सुलभरित्या त्या समुदायाशी संपर्क प्रस्थापित करतो आणि त्या अभ्यास क्षेत्रात जाऊन तिथं सहभागी होऊन किंवा अर्धसहभागी होऊन तो आपल्या निरीक्षणाच्याद्वारे माहिती गोळा करू शकतो. म्हणजे इतर जी प्राथमिक तथ्यसामुग्री गोळा करण्याची साधनं आहेत, मुलाखत आहे, अनुसूची आहे किंवा प्रश्नावली आहे, यापेक्षा ही सुलभ पद्धती आहे. आणि ही पद्धती कशी आहे, प्रत्यक्ष संबंध निर्माण करणारी आहे. संशोधक आणि माहिती पुरवणारा जो घटक आहे त्यामध्ये प्रत्यक्ष संबंधातून माहिती गोळा केली जाते. म्हणून ही पद्धती सुलभ आणि प्राथमिक आहे, हा पहिला गुण. दुसरा, यथार्थ व विश्वसनीयता, की निरीक्षणाच्या द्वारे जी माहिती गोळा केली असते ती यथार्थ असते आणि विश्वसनीय असते. कारण संशोधक ज्या घटनाक्रमाचं, ज्या समुदायाचं निरीक्षण करत असतो तो त्या अभ्यास क्षेत्रात जाऊन त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून त्याच्या पुरवलेल्या माहितीचं पडताळा करून ती माहिती गोळा करत असतो. म्हणजे एखादी घटना, एखादा व्यवहार ज्या परिस्थितीत घडत आहे त्या परिस्थितीत जाऊन एकरूप होऊन तो वस्तुनिष्ठ पद्धतीनं माहिती गोळा करतो. आणि त्यानंतर गृहीत कृत्याच्या निर्मितीला सहाय्य, की निरीक्षणाच्या आधारे
जी प्राथमिक माहिती गोळा केली जाते त्या प्राथमिक माहितीच्या आधारे त्या विषयाच्या संदर्भातील सामान्य कल स्पष्ट होतो आणि त्या कलाच्या आधारे संशोधक आपल्या विषयाच्या संदर्भात गृहीत कृत्य हायपोथेसिस निर्माण करण्यासाठी त्याला मदत होत असते. त्यानंतर पुढचा गुण पाहता येईल सामुदायिक व्यवहाराचे अध्ययन. निरीक्षण या पद्धतीच्या आधारे सामुदायिक जीवनाच्या व्यवहाराचं अध्ययन करता येतं. हा एक गुण आहे की संशोधक एखाद्या आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असेल तर तो पूर्ण एका निरीक्षणामध्ये म्हणजे निरीक्षणाच्या माध्यमातून त्या समुदायाच्या सर्व पैलूचा जाणीवपूर्वक निरीक्षण करून अवलोकन करून त्याचा नोंद करून घेऊ शकतो. आणि शेवटचा गुण सांगता येईल लोकप्रिय पद्धत. निरीक्षण ही एक लोकप्रिय पद्धत आहे. निरीक्षणाचा मुख्य आधार काय आहे की मानवाचे ज्ञानेंद्रिय विशेषतः दृष्टी की विषयवस्तू घटनाक्रम कशा पद्धतीनं घडत आहे त्याचं प्रत्यक्ष अवलोकन करून त्याची नोंद करून घेणं हाच निरीक्षणाचा मुख्य आधार असल्यामुळं ही पद्धती लोकप्रिय आहे. आता निरीक्षणाच्या काही मर्यादा देखील आहेत. त्याला आपण निरीक्षणाचे दोष असं म्हणतो. त्यामधली सगळ्यात महत्त्वाची मर्यादा की व्यक्तिनिष्ठता. की निरीक्षण पद्धतीनं अभ्यास विषयाच्या संदर्भात माहिती गोळा करत असताना व्यक्तिसापेक्ष एखाद्या हेतूनं माहिती गोळा करत असताना त्याच्यामध्ये विविधता निर्माण होते. प्रत्येक व्यक्तीचा ज्ञान त्याचा दृष्टिकोन त्याच्यावर झालेले मूल्य हे वेगवेगळे असतात आणि तो एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माहिती म्हणजे व्यक्तिसापेक्षपणा यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याचबरोबर याचा दुसरा एक दोष की पक्षपातीपणा की संशोधक देखील काय असतो मानव आहे आणि तो मानवाच्या संदर्भात किंवा घटनाच्या संदर्भात त्याच्या दृष्टिकोनाचा त्याच्या विचाराचा मूल्याचा त्यावर प्रभाव पडतो आणि त्यामुळं निरीक्षणाद्वारे माहिती गोळा करत असताना पक्षपातीपणा होऊ शकतो. हा यातला दोष आहे. असे निरीक्षण पद्धतीचे प्रकार आणि त्याचे गुणदोष आपण घेतले. या ठिकाणी थांबू. पुढच्या भागात पुढचा भाग. धन्यवाद.